महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। न्हावा शेवा ते JNPA, शेतकऱ्यांचा त्याग आणि कामगारांच्या घामातून उभारलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचा 37वा वर्धापन दिन। भारतातील अग्रगण्य आणि सर्वात मोठे कंटेनर बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आज आपल्या यशस्वी कामगिरीची 37 वर्ष पूर्ण करत आहे। 26 मे 1989 रोजी स्थापन झालेल्या बंदराने गेल्या 4.25 दशकात भारताच्या सागरी व्यापाराची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे। आज 37व्या वर्धापन दिनानिमित्त बंदराच्या ऐतिहासिक प्रवासाचा आणि देश उभारणीतील योगदानाचा गौरव केला जात आहे। या भव्य बंदराची उभारणी स्थानिक शेतकरी आणि कामगारांच्या मोठ्या त्यागावर झाली आहे। नवी मुंबई उरण परिसरातील स्थानिक शेतकरी आणि आगरी कोळी कराडी बांधवांनी देशाच्या विकासासाठी आपल्या पिढ्यानपिढ्यांची सुपीक शेतजमीन आणि मिठागरे या बंदरासाठी दिल्या। आपल्या जमिनी आणि हक्काची शेती सोडून भूमिपुत्रांनी या बंदराच्या उभारणीला आणि विस्ताराला सहकार्य केले। बंदर उभारणीसाठी शेवा आणि शेवा कोळीवाडा या 2 गावे विस्थापित करण्यात आली। प्रकल्प बाधित म्हणून येथील स्थानिक लोकच पुढे या बंदरामध्ये विविध पदांवर कामगार म्हणून रुजू झाले। JNPA बंदराला जागतिक उंचीवर नेण्यात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या येथील कामगारांच्या घामाचा आणि मेहनतीचा यात सर्वात मोठा वाटा आहे। या बंदराचा इतिहास जितका दैदिप्यमान आहे तितका त्याच्या नावाचा प्रवासही मोठा रंजक आहे। सुरुवातीचे नाव न्हावा शेवा पोर्ट या नावाने ओळखले जात होते। मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या आधुनिक बंदराची पायाभरणी झाली होती। JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट 26 मे 1989 रोजी जेव्हा या बंदराचे अधिकृत उद्घाटन झाले तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ याचे नामकरण जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असे करण्यात आले। तत्कालीन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शुभ हस्ते या बंदराचे उद्घाटन झाले होते। अनेक दशके हे बंदर याच नावाने जागतिक स्तरावर प्रसिद्ध राहिले। बदलत्या काळानुसार आणि जागतिक व्यापार पद्धतीशी सुसंगत राहण्यासाठी भारत सरकारने मेजर पोर्ट अथॉरिटीज ॲक्ट 2021 लागू केला आणि या अंतर्गत अधिक स्वायत्तता आणि व्यावसायिक निर्णय घेण्याचे अधिकार मिळाल्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये ट्रस्ट ऐवजी अधिकृतपणे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी असे नवीन नाव देण्यात आले। केवळ एक उपग्रह बंदर म्हणून सुरू झालेल्या बंदराने जागतिक स्तरावर 23वे स्थान पटकावले आहे। 2026 मध्ये JNPA 8 दशलक्ष ट्यूज कंटेनर हाताळणीचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे। जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्येही बंदराच्या वेगवान कामगिरीचे कौतुक झाले आहे। 37व्या वर्षात पदार्पण करताना JNPA देशातील पहिले 100% लँडलाईन मॉडेलवर चालणारे प्रमुख बंदर बनले आहे। संपूर्ण डिजिटल आणि पेपरलेस कामकाजासह बंदराने सौर ऊर्जा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर जास्त भर दिला असून विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे। आपल्या 37 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर JNPA आता डहाणूजवळील देशातील पहिल्या मेगा पोर्ट म्हणजे वाढवण बंदर प्रकल्पाची उभारणी करत आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारताचे नाव जागतिक सागरी व्यापारात सर्वोच्च स्थानी पोहोचेल। स्थानिक गावांच्या कुशीतून आणि शेतकऱ्यांच्या त्यागभूमीतून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक व्यापाराचा महामार्ग बनला आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी असलेल्या JNPAला आणि त्यासाठी कष्ट करणारे सर्व कामगार शेतकऱ्यांना 37व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, JNPA उरण।